लोणावाला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा क्रमांक 232/2025 भारतीय न्याय संहिताची कलम 305 और 331(3)(4) प्रमाणे घरफोडीचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये 47 तोले वजनाच्या सोन्याचे दागिने आणि त्याच्याबरोबर 2 किलोग्राम वजनाची चांदीची भांडी असा मुद्देमाल जे होते ते मालमत्ता जे आहे ते चोरून नेले होते घरफोडीमध्ये। या गुन्ह्याचा तपास आमची LCPची टीम त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनची टीमने एकत्र मिळून वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शनामध्ये सुरू केला आणि या तपासादरम्यान CCTV त्याचबरोबर CDR लोकेशन गोपनीय माहिती हे सगळं चेक करण्यात आला। शेवटला गोपनीय माहिती आधारे आम्हाला काही सूत्र मिळाले। त्या सूत्राचा लिंक फॉलो करून आमची टीम जे आहे ते एक रेकॉर्डवरचा आरोपी चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू वय 32 वर्षे राहणार चाफेकर नगर झोपडपट्टी चिंचवडगाव पुणे याचेपर्यंत पोहोचले। त्याची इंट्रोगेशन मध्ये समोर आला की त्यांनी त्याचे इतर साथीदारासोबत मिळून हे जे गुन्हा केला होता। त्याचे दुसरे जे आरोपी आहे धनंजय हरीश काळे वय 20 वर्षे राहणार भारतनगर झोपडपट्टी चिंचवडगाव पुणे। तीसरा आरोपी दीपक शिवाजी मेनके वय 38 वर्षे पाटेलाळी कर्जत जिल्हा रायगढ़। कैलाश चंद्र दगनलाल जाट वय 40 वर्षे राहणार स्वस्तिक विला सेक्टर 19 वाशी। त्याच्याबरोबर ही जे 4 आरोपी आहे आता हे अटक करण्यात आलेले आहे आणि या गुन्ह्यात 34 तोळे 8 ग्राम वजनाची सोन्याची दगड जे आहे ते सुद्धा त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेली आहे आणि 2 किलोग्राम वजनाची चांदी ती पण त्याच्याकडून असा एकूण 30 लाखाचा अंदाजन मुद्देमाल जे आहे आमची टीमने रिकवर केला आहे। या टीममध्ये ते पोलीस स्टेशनचे इन्चार्ज श्री रामागिरे ओमी रामागिरे त्याच्याबरोबर LCBचे आमचे प्रभारी अधिकारी श्री शिलिंकर त्याची टीम यामध्ये PSI सावंत आणि त्याची टीम आहे आणि हे सर्वांनी SDPO अमोल मांडवे आणि ॲडिशनल SP रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुन्हा उघडकीस आणला आहे। हा टीमचा खूप खूप अभिनंदन आहे।